प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचातर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, सुरुवातीलाच तुम्ही जे फोटोज आणि व्हिडिओ क्लिप्स बघितल्या ते प्रपंच परिवाराचं कार्य अविरतपणे चालू आहे, पुढेही चालू राहणार आहे. कार्य खूप मोठं आहे, त्यामुळे सहकार्य तुमचं अपेक्षित आहे. म्हणूनच कळकळीचं आवाहन की आमच्या विनंतीला साथ द्या. चला विषयाला सुरुवात करतो. तर मध्ये एक प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे यांनी केलं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने. ह्या लोकांना सवय लागली आता प्रेझेंटेशन्स करायची. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स, व्हिडिओ प्रेझेंटेशन्स, देन ऑडिओ प्रेझेंटेशन्स, हे सगळं ही टेक्नॉलॉजी राज ठाकरेंनी आणली. लाव रे तो व्हिडिओ, मग लगेच कोणीतरी काहीतरी व्हिडिओ दाखवतो आणि मग त्यावर राज ठाकरे विश्लेषण करतात, भाष्य करतात. आदित्य ठाकरे त्याच्या एक ऑन पुढे गेले. आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ पण दाखवायला सुरुवात केली, फोटोज दाखवायला सुरुवात केली, ऑडिओ वाजवायला सुरुवात केली, सगळंच करायला सुरुवात केली. आणि वरतून ते असंही बोलले की माझे काका यांच्याकडून मी ते वाक्य उधार घेतो आणि मग आपण पुढे जाऊया, दाखव रे तो व्हिडिओ, असं म्हणून एक व्हिडिओ त्यांनी दाखवला. ऍक्च्युली तो व्हिडिओ फोटोज होते, ते सगळे कोलाज केला होता ते फोटोजचा त्यांनी एक, आणि ते प्रेझेंटेशन त्यांनी दाखवलं. तर ते प्रेझेंटेशन नेमकं काय, कशाचं होतं ते, तर कोस्टल रोड जो बनला तो बनण्या अगोदर कोस्टल रोडच्या उद्घाटनाचं. ठीक आहे. मग आदित्य ठाकरेंनी प्रश्न केला की बघा, वैशालीताई पण आहेत, उद्धवजी आहेत, आई आहे, मी आहे, यामध्ये कोणी कुठे देवेंद्र फडणवीस तुम्हाला दिसतायत का? दिसत असतील तर मी 3,000 रुपये देतो. थोडक्यात काय, तर यांना असं सांगायचं होतं की कोस्टल रोड आमच्यामुळे बनलेला आहे, आम्ही बनवलेला. मात्र त्याच संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी सगळी पोलखोली बनवून टाकली की कोस्टल रोडची पायाभरणी किंवा त्याच्या सगळ्या परमिशन्स आणणं, ह्या सगळ्या गोष्टी देवेंद्रजींनी केल्या होत्या जेव्हा ते मुख्यमंत्री होते. मात्र 2029ला कुंकण उडी मारून सत्तेच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे पवारांच्या मांडीवर जाऊन बसले आणि दिल्लीत जाऊन सोनिया गांधींसमोर मुजरा करू लागले. त्यानंतर या लोकांनी देवेंद्रजींनी ज्या सगळ्या परमिशन्स आणल्या होत्या त्या आधारे न सांगता, नाही तेव्हा तर देवेंद्रजी परत मुख्यमंत्री झाले होते, आत्ताचीच गोष्ट. तर देवेंद्रजींना न सांगता यांनी डायरेक्ट उद्घाटन करून टाकलं. कोणालाच कसलीच कल्पना नाही. अरे तुम्ही बोलवणारच नाही कोणाला, तुम्ही कळवणार पण नाही कोणाला, आणि सांगणार की हे आम्ही केलंय, आम्ही केलंय, आम्ही केलंय. मेट्रो तुम्ही आणली का? हे एवढं मेट्रोचं जाळे जे पसरले ते तुम्ही करताय का? जे आता भुयारी मार्गानं रस्ते तयार होत आहेत, भुयारी मार्गानं जे लोकल जाणार आहेत, हे त्या तुम्ही केलेलं आहे का? मुंबई महानगरपालिकेला केले का 25 वर्षांमध्ये? नाही केलेलं. दुसऱ्याने केलेली कामं स्वतःच्या नावावर खपवायचे आणि दाखवायचं आम्ही किती केलंय, आम्ही किती केलंय. तुम्ही काय केलं बघितलं, आणि पेंग्विन आणले ते त्यातले मेले बरेचसे. एका पेंग्विनवर लाखो रुपये खर्च होत आहेत महिन्याला, फुकटचे, मुंबईकरांच्या टॅक्सचे, वाया चाललेत सगळे. कारण तुमची नाईट लाईफ, एन्जॉयमेंट पाहिजे आयुष्यामध्ये.
कुठलीच संकट माहित नाही, दुःख माहित नाही. आता आता कळेल, हळूहळू कळेल आता. कारण विधानसभेला फटका बसलाय, महानगरपालिकेला फटका बसलाय, आता आमदनी बंद आहे. आता कळेल, हळूहळू कळेल. जसा इन्कम सोर्स कमी होत जाईल तसं तसं जाणीव पण होत जाईल या गोष्टी. पण फरक पडत नाही या लोकांना, हजारो करोड रुपये कमवून ठेवलेले असो, हरकत नाही, त्यात नाही पडायचं आता सध्या. होतं काय माहितीये का, की आपल्याकडे अशा ह्या नेत्यांनी काही पत्रकार पाळून ठेवलेले आहेत. त्या पाळून ठेवलेल्या पत्रकारांच्या पत्रकार परिषदांनाच हे जातात, किंवा आपल्या पत्रकार परिषदेला हे पाळलेले पत्रकारच बोलवतात. आणि मग आपल्याला जे बोलायचंय, जो नरेटिव्ह पसरवायचा आहे, तो नरेटिव्ह ह्या पाळलेल्या पत्रकारांथ्रू ते पसरवायला सुरुवात करतात. पण कधी कधी असं होतं ना, की हे पाळलेले पत्रकार सुद्धा बुमरँग होतात आणि बॅकफायर करतात. आदित्य ठाकरे यांना सुद्धा असंच एक बॅकफायर झालेलं आहे राजदीप सरदेसाईकडून. हे तेच राजदीप सरदेसाई आहे जे एनडीएच्या विरोधात आणि महायुतीच्या पण ते विरोधातच आहे, ते फॉर नाहीये, ते अगेन्स्टच आहे. पण आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेत असताना त्यांनी आदित्य ठाकरेलाच अडचणीत आणलं. हे तेच राजदीप सरदेसाई आहेत ज्यांना निखिल वागळे स्वतःचा गुरु समजतो. आता ह्याचा संदर्भ काय आहे नेमका तो पुढे आम्ही तुम्हाला सांगू, पण त्याच्या अगोदर राजदीप सरदेसाई यांनी आदित्य ठाकरे यांची बोलती कशी बंद केलेली आहे ते अवश्य बघा. If you look at Mumbai today, show me one road that is motorable today. 1 minute. You said that show me one road in Mumbai that's motorable. You're effectively claiming Mumbai is collapsing. You've been running Mumbai for 25 years. Not for the last 3 years. 1 minute. Don't tell me that the roads of Mumbai suddenly in the last 3 years became less motorable. You've been running this city for 25 years. You were in charge of the BMC, the richest civic body. They will say you are responsible for the collapse. It was your cooperators who are accused of enriching themselves, but all of them were accused of using Mumbai as a cash cow. म्युझिक एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे कसे कुतकामी आहेत हे दाखवून देण्यासाठी आदित्य ठाकरे बोलून गेले होते की मुंबईच्या रस्त्यांची वाट लागलेली आहे, मुंबईचे रस्ते खराब झालेले आहेत, तुम्ही स्मूथली मुंबईच्या रस्त्यांवर गाड्या चालवू शकत नाहीत. त्यावर राजदीप सरदेसाई सरळच बोलले ना की अरे हे का 6 महिन्यात झालं का, 25 वर्ष तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही पक्के रस्ते का नाही बांधले. निरुत्तर झाले ना पोरग, काय बोलावं कळलं झालं ना त्याला. तर कधी कधी अशा नेत्यांना असे प्रश्न सुद्धा वेळोवेळी विचारले गेलेच पाहिजे, अन्यथा खोटे नेरेटिव्ह पसरायला वेळ लागत नाही मित्रांनो. आता निखिल वागळे आणि राजदीप सरदेसाई यांचा काय संबंध आहे ते सांगतो. निखिल वागळे हे राजदीप सरदेसाई यांना आपला पत्रकारितेतला गुरु मानतात. आता असेलही कदाचित त्यांचा वैयक्तिक अनुभव असू शकतो, काही अनेक काळ त्यांनी सोबत काम केलेलं असावं, 4 चांगल्या गोष्टी कदाचित निखिल वागळे त्यांच्याकडून शिकले असतील, बोलायची पद्धत म्हणा किंवा विचार करण्याची काही असू शकतं. एखाद्या माणसाकडून, एखादा वाईट माणूस जरी असला तरी त्याच्याकडूनही शिकण्यासारख्या 4 चांगल्या गोष्टी असतातच, जे कोणी नाकारू शकत नाही. तर हे राजदीप सरदेसाई निखिल वागळेंचे गुरु. निखिल वागळे यांची पत्रकारिता ही कायम शिवसेनेच्या विरोधात राहिलेली आहे. बाळासाहेब हयात असताना सुद्धा निखिल वागळे हे शिवसेनेवर आणि बाळासाहेबांवर टीका करायचे. महानगर नावाचं एक वर्तमानपत्र होतं तेव्हा त्यांचं, ते स्वतः संपादक देखील होते त्याचे. तर ह्या महानगर नावाच्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात घुसून शिवसैनिकांनी तोडफोड केली आणि टोले दिले होते ह्या निखिल वागळेंना. का तर बाळासाहेबांवर टीका केली म्हणून, शिवसेनेवर टीका केली म्हणून. त्यानंतरही निखिल वागळे आत्तापर्यंत म्हणजे 2019 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या कायम विरोधात बोललेले. त्यांचा तो एक व्हिडिओ फार गाजला ना मध्यंतरी, उद्धव ठाकरे हा खतरूड माणूस आहे, खतरूडपणाचा माणूस आहे, राज दिलदार आहे. बाळासाहेब त्यापेक्षा दिलदार होते, पण उद्धव ठाकरे हा काय म्हणतात त्याला, आतल्या गाठीचा वगैरे असं बरंच काय काय बोलले होते वागळे. आणि हे एकदा बोललेले होते, अनेकदा बोलले होते. मात्र अचानक
2019ला उद्धव ठाकरे पवारांसोबत गेले, म्हणजे महाविकास आघाडीत आले आणि निखिल वागळे यांना फॉर झाले ना उद्धव ठाकरेंना. त्यानंतर 2022 पर्यंत 3 वर्ष लगातार उद्धव ठाकरे कसा भला माणूस आहे, उद्धव ठाकरे कसा चतुर राजकारणी आहे, चाणाक्ष आहेत, हे सांगण्यासाठी त्यांनी व्हिडिओज केलेले, प्रचंड व्हिडिओज केलेत. जिथे जातील तिथे त्यांनी उद्धव ठाकरेंची स्तुती केलेली आहे. म्हणजे त्याच्यावर आता स्तुती ग्रंथ लिहिणंच बाकी ठेवलेलं होतं त्यांनी. आमच्या मनात तर तेव्हा शंका सुद्धा आलेली होती, अरे हे आता उद्धव ठाकरे यांच्यावर एखादा सिनेमा काढतात की काय, भला माणूस नावाचा वगैरे असं काही. आणि नंतर 2022ला शिंदे गेले, म्हणजे बाहेर पडले ठाकरेंपासून. त्यावरही निखिल वागळेंनी आपाखड केली प्रचंड. पण 6 महिन्यानंतर परत त्याच ट्रॅकवर निखिल वागळे आले. कोणत्या? जुन्या उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलण्याच्या ट्रॅकवर. अजूनही ते उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलण्याच्या ट्रॅकवर आहेत. मध्यंतरी अशी एक हवा तयार झाली होती की पाकिटं पोहोचतायत, त्यामुळे ही जेवढे सरदेसाई, वागळे, केतकर वगैरे जे आधी विरोधात बोलायचे ते आता फॉर्ममध्ये यासाठी बोलतायत कारण पाकिटं मिळतात. तिथूनच तो शब्द प्रसिद्ध झाला, पाकिट पत्रधारिता. पण आता यांनी पलट्या मारल्यात परत. आदित्य ठाकरे यांना राजदीप सरदेसाई यांनी जसे प्रश्न विचारले तशी डेअरिंग पत्रकारांमध्ये असणं गरजेचं आहे. असे प्रश्न विचारले गेलेच पाहिजेत. किंवा तुम्ही कसं फोन बोलत आहात हे तरी त्यांना तिथल्या तिथेच दाखवून देणं गरजेचं आहे. कारण आता व्हिडिओजचा जमाना आलेला आहे बॉस. ठीक आहे, आता आधीचा काळ कसा होता, वर्तमानपत्र होतं. एखादा पत्रकार जायचा, मुलाखत घ्यायचा, मग ती खरडायचा, मग ते छापून यायचं. ते छापून येण्या अगोदर सुद्धा अनेक मोठे मोठे नेते असे होते जे म्हणायचे की काय लिहिलेले किंवा काय छापणारेस ते आधी मला दाखव आणि नंतरच ते छाप. हे सत्य असं व्हायचं. निखिल वागळे यांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे की जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत त्यांनी घेतली होती तेव्हा बाळासाहेब त्यांना बोललेले निखिल वागळेंना की हे जे काही तू छापणार आहेस ते आधी लिहून आण, मला दाखव, मी वाचेन, त्याच्यानंतर सांगेन काय करायचं ते. हा किस्सा निखिल वागळेंनी ओपनली सांगितलेला आहे. पण आता काळ बदललेला आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ हेतू हा होता की आधी कसं व्हायचं की आपल्या मर्जीनुसार, आपल्या इच्छेनुसार काही गोष्टी छापून आणल्या जात होत्या, की जसं शरद पवार हे राजकीय चाणक्य आहेत वगैरे वगैरे वगैरे. तो जो राजकीय फुगा फुगवण्यात आला होता पवारांच्या नावाचा, तो यातलाच प्रकार होता. पण आता काय होतंय, आता व्हिडिओजचा जमाना आला, त्यात सोशल मीडियाचा जमाना आलाय. त्यामुळे तुम्ही जे ऑन माईक बोलत आहात ते लगेच पकडलं जातंय आणि ते व्हायरल सुद्धा होतं फटाफट, अनेकांपर्यंत लगेच पोहोचतंय. त्यामुळे पत्रकारांनी आता विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे फजिती ही जनतेला फसवणाऱ्यांची व्हायला पाहिजे, नेत्यांची. मात्र आपल्या डेअरिंग नसल्या कारणाने पत्रकारांचीच फजिती जास्त व्हायला लागली. हे एक दोन उदाहरणं आहेत हे फक्त. हे असे की पत्रकारांनी थोडे कडक प्रश्न विचारले बाबा ह्या ठाकरे परिवाराला किंवा पवारांना. मध्यंतरी पवारांना एका पत्रकाराने एक कडक प्रश्न विचारला होता, तर माईक असा काढून फेकून पवार उठले आणि म्हटले ह्याला आधी बाहेर काढा आणि हे असले आणायचे नाही तिथे पत्रकार, नाही तर मी येणार नाही परिषदांना. बाकीच्या पत्रकारांनी त्याला हाकलून लावला तिथून. तो व्हिडिओ सुद्धा आहे हो युट्यूबवर. यातूनच कळतं ना आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जर छापलं गेलं नाही, सांगितलं गेलं नाही तर मग कसा राग येतो ते. पण पत्रकारांनी आता स्वतःची लाज जर वाचवायची असेल तर थोडंसं भानावर येऊन आपण अडचणीत येणार नाही, आपलं हसं होणार नाही, आपण ज्याची मुलाखत घ्यायला आलेलो आहोत त्याचं सत्य लोकांपर्यंत कसं पोहोचेल याकडे लक्ष दिलं पाहिजे, भान
तिथे ठेवलं पाहिजे, ते गरजेचं आहे. बाकी आता ज्याची त्याची जी इच्छा आहे तसं होईल. अर्थात ठाकरेंकडून आता अनेकांचे पाकिट बंद होणार आहेत, एव्हाना झालेले सुद्धा आहे. त्याचाच परिणाम म्हणून निखिल वागळे विरोधात बोलायला लागलेले आहे. तो आता आज तक काय मुंबई तक साहिल जोशी, त्याच्यासोबतची ती ठाकरस नावाची एक अँकर आहे ती प्रसन्न जोशी, असे बरेच जण आहेत, बरेच जण आहेत. खूप नाव येता येतील असे की जे केवळ शिंदे सेना आणि भाजपवरच टीका करतात आणि इकडे या लोकांचं गुणगान गात बसतात. पण आता पाकिट बंद होणार, त्याच्यामुळे आता या स्ट्रेट या थोडे आणि दाखवून द्या की तुम्ही पण पत्रकार आहात म्हणून. अपेक्षा तर नाहीये, पण तरी बघा जमलं तर. बाकी जनता शून्य आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे, कुठलीच गोष्ट लपून राहत नाही, सगळ्यांना सगळं कळायला लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा या गोष्टीवर जर काही बोलायचं असेल तर तुम्ही नक्कीच बोलू शकता. आमचा कमेंट बॉक्स तुमची वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही जी आपल्या प्रपंच परिवाराच्या कार्याची छोटीशी झलक बघितली, त्यात जसं आपण किराणा सामानाचं वाटप केलेलं आहे किट्स बनवून, प्रॉपर किट्स बनवून, तसंच आता इथून पुढे सुद्धा अनेक परिवारांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे जे गरजू आहे, ज्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला आहे. त्यानंतर काही शेतकरी आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करायची आहे. 19 विद्यार्थी ऑलरेडी आपण दत्तक घेतलेले आहेत. कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे औषधोपचार आणि त्यांचे नातेवाईक ज्यांच्याकडे खायला 10 रुपये सुद्धा नसतात, चहा प्यायला पण पैसे नसतात, वस्तुस्थिती आम्ही बघितली डोळ्यांनी अनेकदा. त्यांची आपण सेवा करत आलेलो आहोत, त्यांना अन्नदान करत आलेलो आहोत. ते पण भविष्यामध्ये भरपूर वेळा आपल्याला करायचं आहे. अनेकदा असं होतं की निधी कमी पडतो, म्हणून आवाहन करावं लागतं आणि तुमच्यासारखे सहिष्णू संवेदनशील दाते समोर येतात आणि या सत्कर्मामध्ये सहभागी होऊन परिवाराचा सदस्य बनतात. तेव्हा तुमच्याकडून सुद्धा नम्रपणे विनंती आहे, आवाहन आहे, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावंसं वाटतंय, सहकार्य करावं वाटतंय, अवश्य करा मित्रांनो. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची रीतसर पावती बनवून आम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. बाकी परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अपेक्षा आहे की तुम्ही नक्कीच साथ द्याल आणि प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने आपण जो विडा उचललाय काम करण्याचा तो तळीच जाईल ह्याची खात्री आहे. तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्री शिवराय, जय श्रीराम, जय शंभूराजे, जय मां भारती. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम.